हॅलो नमस्कार, मी सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत। कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत। तर आज पण आलेले मी रानामध्ये तुम्हाला एक औषधी वनस्पती किंवा एखादी त्याच्यापासून बनवणार एक मस्त अशी झक्कास भाजी। तर चला बघूया आज कोणती भेटते कोणती नाही ते। चला जाऊया। तर बघा, ही आहे चित्रगाचं झाड आहे आणि हे औषधी वनस्पती आहे आणि याच्यापासून भरपूर सारे फायदे आपल्या आरोग्यासाठी। खूपच छान भाजी, खूपच आयुर्वेदिक भाजी। तर याच्याले तुम्हाला सगळं माहिती भेटणार आहे या व्हिडिओमध्ये। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हाईप पण नक्की करा। तर हे आहे चित्रगाचं झाड। तर हे चित्रगाचं झाड ना वर्षभर हे हिरवगारच राहतं। याची पानं पूर्ण हिरवगार राहतं वर्षभर। आपल्याला याची भाजी पण खायला भेटते आणि ना याची भाजी म्हणजे कवळे कवळे देठं नाही का, हे कवळे कवळे पानं ते याची भाजी केली जाते। हे चित्रगाचे फायदे जर मग त्याच्या आधी तुम्हाला सांगते, याच्याले फुलं कसं राहतात। त्याची फुलं सफेद फुलं राहते ती। ही भाजी आपल्याला वर्षभर खायला भेटते आणि शक्यतो ना ही पावसाळ्यामध्ये ना एकदम कवळे कवळे देठ येतात ना, त्यामुळे ही पावसाळ्यामध्येच जास्त करून ही भाजी खाल्ली जाते। डोकेदुखीसाठी खूपच फायदेशीर आहे। म्हणजे डोके दुखायला जर लागले ना, हे चित्रगाच्या खाली मुळ्या राहतात ना, ते मुळ्या उगाळून मग डोक्याला लावायचे, त्याच्यामुळे डोकं दुखायचं थांबतं। पूर्वी लावायचे, आता नाही कोणी असं प्रयोग करते। आता काय सगळ्या सुखसुविधा आलेल्या, ती दवाखाना जाते ती सगळं। तेव्हाच्या काळात कायचे दवाखाना कशाचे काय राहायचे, त्यामुळं ना ह्या असे पूर्वीच्या काळी ना लोक याचे वापर करायचे। तर तुम्ही म्हणशाल का काही पण सांगते, तर आमच्या इकडे गावाला कोणाला पण विचारा, चित्रगाची मुळी ना डोक्यासाठीच वापरता। म्हणजे डोक्या दुखायला लागलं ना, ती मुळी आणून ते असं त्याचं लेप करायचे आणि ते डोक्याला असं टिपके टिपके द्यायचे। पण ते टिपके दिले ना थोडंसं असं काळसर भाग होतं ना, त्यामुळे शक्यतो आता जास्त करून लावत नाही। आता काही गोळ्या हे ते निघाले, ती भरपूर काही सुविधा ती, त्यामुळे एवढं वापर नाही करत याचावाला। त्याचबरोबर त्वचा रोगासाठी पण खूप उपयोगी आहे। त्वचेवर जर सफेद डाग असेल ना, ही चित्रगाची मुळी नाही उगाळून आणि मग त्याच्यावर ते लेप लावायचा, त्याच्यामुळं सफेद डाग कमी व्हायला हळूहळू मदत होते। सांधेदुखीसाठी, हातपाय दुखायला लागल्यावर ही याची भाजी करून खाते ती। आणि मुळीचा फक्त एकच वापर करायचा नाही का, ती मुळी आपण असं उकळवून प्यायची नाही, काही नाही, कारण काही वेळेस ती विषारी पण असू शकते नाही का। त्यामुळं ना मुळीचा खायचा वापर करू नये, माझं असं म्हणणं आहे। कारण पूर्वीची लोक वापरायचे डोके दुखायला लागल्यावर, आता नाही वापरत कोणी, म्हणजे असं मुळीचा वापर नाही करत शक्यतो आता जास्त। तर चला आपण आता ही भाजी खुडून घेऊया आणि याची भाजी कशी बनवायची ते पण तुम्हाला हे व्हिडिओमध्ये सगळं डिटेल समजणार आहे। त्याआधी आपण आता ही भाजी खुडून घेऊया। याचे कवळे कवळे हे पान आहेत ना वरचे देठं, याची भाजी करायची। तर चला खुडूया। तर हा चित्रग आहे ना आपल्या भारतामध्ये भरपूर ठिकाणी भेटते। तर बघा, याची पाने हे असे असतात, ते थोडेसे लांबकुळे आणि पुढे जरासे टोकदार। एकदम असे गडद हिरवे कलरचे पाने राहतात। तर बघा, हे चित्रगाचं झाड या अशा प्रकारे आहे आणि त्याला खोड नसतो बरं का। चित्रगाचं झाड म्हणजे हे एक प्रकारचं झुडूपच आहे। झुडूपवर्गीयामध्ये येतं हे।
एवढी चित्रुगाची भाजी खुडलेली आहे. आता जाते घरी, मस्त अशी भाजी बनवते. तर बघा एवढी चित्रुगाची भाजी आणलेली आहे. तर आता ही मस्त स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेते. चला आता चित्रुगाची भाजी चिरून घेते. ताटात काढून घेते. आता राहिलेली अशीच चित्रुगाची भाजी कापून घेते. तर आपल्याला चित्रुगाची भाजी करायची आहे ना, तर त्यासाठी मी शेंगदाणे घेतले, ते हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेले. तर आता आपल्याला छोटंसं वाटण करायचं आहे. त्याआधी आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे चांगले भाजून घेते. शेंगदाणे पण भाजले, ती आता काढून घेते. त्याच कढईमध्ये आता हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि लसूण पण टाकून घेते. हे थोडेसे डाग येईपर्यंत भाजून घेते थोडंसं. तर हिरव्या मिरच्या आणि लसूण पण भाजून घेतले, आता काढून घेते. शेंगदाणे, लसूण आणि हिरव्या मिरच्या गरम गरम आहेत ना, तोपर्यंतच आपण याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. तर चला खलबत्त्यामध्ये टाकून घेते. आता हे चांगलं ठेचून घेते. वाटण पण झालंय. कढई पण चांगले तापले, तेल टाकून घेते. तेल पण तापलंय. आता आपण जे वाटण केलेले ते टाकून घेते. तेलामध्ये वाटण चांगलं परतून घेते. वाटण पण परतून घेतलेले. आता चित्रुगाची भाजी टाकून घेते.
चवीपुरतं मीठ टाकून घेते. सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. चित्रगाची भाजी पण झाली बघा. चला आता खाली काढून घेऊया. मस्त वास येते. मस्त झाले, एकच नंबर, लय भारी. चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.